काय एक मिनिट असेल सर साधारणतः काय होणार तोटा तर 100% होणार नाही, फायदा तुमचा भरपूर होणार. परत दुसरं आहे का सर एकच रेग्युलर याचे जर स्प्रे घेतले तर झाडामध्ये पानामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढतं, त्याच्यामुळे फ्लिक्सला जी सोंड घालायची आहे तर ती घालता येत नाही आणि फ्लिक्सचं प्रमाण पण कमी होईल. एकच आहे का कम्प्लीट दुसरा असेल तर दुसरं दोन आहे त्याच्यामध्ये आहे की आता जर आम्ही हे गृहीत धरलेलं आहे की शेतकऱ्याकडे गाय आहे बरोबर, ज्याच्याकडे असेल त्याला गाय घ्यावं लागणार, त्याच्याशिवाय शेती होणारच नाही. आज ना उद्या गाई ब्राझील असा देश आहे, आपल्या देशामधून त्यांनी गिर गाई नेल्या, वळू नेला होता आणि गाई नेली. आज ब्राझील गिर गाई त्यांनी याची औषधी ज्या गाई आहेत त्या बाहेर काढल्या, पूर्ण ते चालवलं. गिर तर आपली आहे ना बरोबर आहे, आज ते आपलं घेऊन त्याच्यावर त्यांचे पेटंट येतात म्हणून गायचं आवश्यक नाही, गाईशिवाय शेती होणार नाही बरोबर. आता शेण आपल्याला विकत घ्यावं लागणार नाही, गाय असेल तर गोमूत्र घ्यावं लागणार नाही, पान घ्यावं लागणार नाही. गुळ आपल्याला विकत घ्यावं लागतो, 25 रुपये किलोनं गुळ घेऊन फर्स्ट टाईम तुम्हाला साधारणतः 1250 रुपये आहे. नंतर तुम्हाला 2.5 किलो वापरायचं आहे, साधारणतः 25-75 रुपये त्याची कॉस्ट जाणार आहे बरोबर. तांदळाचं पीठ तांदूळ एकदम स्वस्त आहे, आपल्याला रेशनिंगचा तांदूळ जो 2 रुपये 4 रुपये 10 रुपये किलोच्या वर तांदूळ जात नाही बरोबर. आणि कल्चर सुरुवातीला आम्ही देतो, कंपनी देते आणि नंतर 50 आपण प्लस दरवेळेस 50 1.5 लिटर कुठल्या फॉर्ममध्ये सर आम्ही लिक्विड फॉर्ममध्ये देणार ते. लिक्विड फॉर्ममध्ये दिल्यानंतर तुम्हाला ते याच्यात मिक्स करून सोडायचं आहे. यस प्राईस एकदा सांगा सर. सर याची वेगवेगळ्या डिफरंट साईजनुसार डिफरंट प्राईज आहे. 2.5 क्युबिकचा घेतला जो 5.25 बाय 10 फुटाचा आहे, 100 लिटर त्याची आउटपुट आहे. 1 ते 4 एकरसाठी चालेल. त्याची MRP 17,000 जाते सर. आज डिस्काउंट रेटमध्ये तुम्हाला तो 13,500 पुढच्या दिवशी. दुसरा 5 क्युबिकचा आहे, त्याची साईज 5.25 बाय 20 फुटाची आहे, 200 लिटर त्याचा आउटपुट आहे आणि 5 ते 10 एकर क्षेत्र तुमचं ते सांभाळेल. एक गाय आणि एक प्लॅन्ट घेतला तर 5 ते 10 एकर क्षेत्र सांभाळेल आणि त्याची प्राईस MRP 25,000 आहे आणि ती तुम्हाला डिस्काउंट रेटमध्ये आज 19,999 जाणार आहे. सर कंपनीचं नाव सांगा एकदा. सर कंपनी पांडव एंटरप्राइजेस, कधी पांडव ॲडव्हान्स जीवामृत बायोलिक्विड फर्टिलायझर युनिट बनवतो. आणि मोबाईल नंबर सर. मोबाईल नंबर सर 8088009191. आणि एकदा वर्क सांगा सर याचं की नेमकं कशा पद्धतीने डिफरंट सर. आपण त्या टाकीमध्ये शेण, गोमूत्र, ताक, गूळ, तांदळाचं पीठ आणि बॅक्टेरिया ह्या टाकीमध्ये ही 100 लिटरची टाकी आहे. ह्या टाकीमध्ये आपण ते सगळं टाकत असतो. त्याच्याबरोबर पाणी पण सोडतो. पाणी आतमध्ये सोडून देतो. सुरुवातीला आपण अशा 13 ते 14 टाक्या 100 लिटरचे याच्या आतमध्ये बसतात. सुरुवातीला आपल्याला त्या टाकल्यानंतर त्या तारखेपासून 21 दिवस थांबायचं आहे. 21 दिवसानंतर आपली पहिली बॅच बाहेर निघणार. जसं TV स्क्रीनवर दिसतंय असा पाईप भरून येणार 100 लिटर. 100 लिटरचं जे जीवामृत तुम्हाला भेटेल, जे गाळण्याची आवश्यकता नाही. कोणताही चोथा तुमचा बाहेर निघायचा नाही. सुईच्या टोका इतकी पण घाण तुम्हाला येणार नाही की जी ड्रिपनं, स्प्रिंकलरनं, रेनगननं आपण आपल्या कोणत्याही पिकांना आपण निश्चित देऊ शकतो. याचा pH सर 3.9 ते 4पर्यंत येतो आणि त्याच्यामुळं जमिनीच्या जर आपला पाण्याचा pH पण जास्त वाढलेला असेल तर तो pH पण कमी करण्याचं काम करतं. व्हाईट रूट्स आहे ज्याला सफेद मुळी म्हणतो, सफेद मुळी पण इन्क्रीज करण्याचं काम हे करतं. झाडामध्ये पानामध्ये याचे झाडावर याचे स्प्रे पण चालतात. याचे स्प्रे केल्यानंतर पानामध्ये साधारणपणे आपलं प्रोटीनचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळं थ्रिप्सला जी सोंड आहे ती त्याला टाकता येत नाही आणि निश्चितच थ्रिप्सचा अटॅक कमी होतो आणि पिकावर इतर आजार, बुरशीजन्य रोग पण निश्चितच कमी येतात. त्याच्यामुळे हे शेतकऱ्यांसाठी अतिशय माफक आणि दर्जेदार उत्पादन आहे का जे शेतकरी एक गाय असेल तर 10 एकर शेती निश्चित सांभाळणार आहे. धन्यवाद. थँक्यू सर. ऋषी ते घेतलं कॉन्टॅक्ट नंबर